12 तास उलटून गेलेले आहेत आणि आपण या ठिकाणी कुडूस नाक्यावर आहोत। श्रमजीवी संघटनेचं वाडा भिवंडी रोडबद्दलचं जे आंदोलन आहे ते आंदोलन 12 तास उलटून गेल्यानंतर तेवढ्याच शक्ती प्रदर्शनाने मात्र या ठिकाणी मात्र आहे। लांबच राम गाड्यांच्या रांगा या ठिकाणी रांग पाहू शकता आपण, पूर्णपणे चक्का जाम करण्यात आलेला आहे आणि रात्रीचे आता मात्र या ठिकाणी 11:30 वाजून गेलेले आहेत। महाराष्ट्राची शोकांतिका आहे की वाडा भिवंडी मुंबईपासून एवढ्या जवळचा रस्ता आणि या रस्त्यावर आंदोलनासाठी 12 तास उलटून गेल्यानंतर कुठलाही न्याय मागण्या मान्य होत नाहीयेत। अवघ्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य या ठिकाणी सुरज स्टार न्यूज नेटवर्क आम्ही दाखवतोय की भर पावसात 12 तास उलटून गेल्यानंतर आंदोलन सुरू असताना ज्या पत्राची आपण वाट पाहत होतो, माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचं पत्र माननीय तहसीलदार साहेब घेऊन आलेले आहेत। आपल्या वाड्याचे प्रांत आणि भिवंडीचे तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की संघटनेचे उपाध्यक्ष माननीय दत्तू कोलेकर यांच्याकडे हे जे पत्र आहे ते पत्र सपोर्ट करावं अशी मी त्यांना विनंती करतो। तर आपल्या समोर या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस विजयजी जाधव साहेब आहेत। भाऊ, काय म्हणाल, ज्या श्रमजीवी संघटनेनं मागण्या ठेवल्या होत्या त्या मान्य झालेल्या आहेत का? खरं म्हणजे संघटनेच्या इतिहासातील हा सर्वात मोठं आंदोलन असेल की सलग 10 तास रस्त्यावर 11 ठिकाणी बसून आणि हे जे काही आंदोलन केलं आणि या आंदोलनाचे पडसाद हे फक्त मर्यादित कलेक्टर किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित न राहता माननीय मुख्यमंत्री असतील, या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील आणि सचिव असतील, या सर्व स्तरावर या आंदोलनाची दखल घेतली आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश आले आणि लवकरच या संदर्भामध्ये कारवाई केली जाईल। ही कारवाई जर केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन श्रमजीवी संघटना उभं करेल आणि त्याचबरोबर न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्याची तयारी श्रमजीवी संघटनेने ठेवलेली आहे। महिला असतील, कार्यकर्ते असतील, सगळ्या कार्यकर्त्यांबद्दल काय म्हणाल? सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय संयमपणे आणि चिवटपणे हे आंदोलन यशस्वी करण्याकरता तुम्ही सकाळपासून बघितलं असेल की लहान लहान बाळं घेऊन समाजाच्या करता श्रमजीवी संघटनेच्या महिला इथे लढल्या, संघर्ष केला आणि हा चिवट संघर्ष जो काही अहिंसेच्या मार्गाने केला त्या संघर्षाला मी सलाम करतो। एक शेवटचा प्रश्न भाऊ, काय म्हणाल, भिवंडी लोकसभा केंद्रीय मंत्रीपद या भिवंडी लोकसभेला मिळालं, त्याच्यानंतर वाडा तालुक्यातूनच आदिवासी विकास मंत्रीपद, कॅबिनेट मंत्रीपद भुसवळला हा एरिया अगदी मुंबईच्या जवळ आहे, तर काय शोकांतिका आहे, नागरिकांनी काय सतर्क राहावं? खरं म्हणजे हे या भागाचं दुर्दैव आहे की आमच्या भागामध्ये आदिवासी विकास मंत्री होऊन गेले, आमच्या भागाचे खासदार हे कॅबिनेट मंत्री होऊन गेले केंद्रामध्ये। दुर्दैवाने एवढी मोठी पदं मिळाल्यानंतरही या भागाचा विकास किंवा या भागाचे सार्वजनिक प्रश्न सोडवायला राजकीय पुढारी, मंत्री, खासदार, आमदार हे अपयशी ठरलेत, हे खेदाने आपल्याला मी सांगतोय। तर पाहत राहा एकता सूरज स्टार न्यूज नेटवर्क, मी पत्रकार सूरज पाटील।